ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी येते। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम यांना किणी टोल नाक्यावर धक्काबुक्की करण्यात आली आहे। मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम यांनाही टोल कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। आम्ही पोलीस आणि आयएस अधिकाऱ्यांना विकत घेऊ शकतो असा दम देखील टोल कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना भरलाय। लोकसभा कामकाज आटपून कोल्हापूरला परतत असताना रात्री 11:30च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय। अमन मित्तल यांनी तात्काळ पेठ फडगाव या पोलीस स्टेशनमध्ये संबंधित टोल कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, हा इतका कॉन्फिडन्स येतो कुठून, किंबहुना हा माज कसला? लागवी पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर शहरापासून साताऱ्याच्या दिशेला 25 किलोमीटर अंतरावर हा किणी टोल नाका आहे आणि वारंवार या टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची जी गुंडगिरी आहे ती यापूर्वी देखील समोर आलेली आहे। सध्या लोकसभा निवडणुकीचं सगळं वातावरण आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ आणि त्यांच्यासोबत राहुल कदम हे दोघे इस्लामपूरला गेले होते निवडणुकीच्याच कामासाठी आणि ते ज्यावेळेला रात्री 11:30 वाजता कोल्हापूरला परतत होते त्यावेळेला त्यांच्याकडे मुंबई पासिंगची इनोव्हा गाडी होती आणि तिथं आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी टोल मागितला। मात्र कार्ड दाखवल्यावर शासकीय गाडी आहे असं सांगितल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी आरेरावी केली, त्यांना धक्काबुक्की करण्याचा देखील प्रयत्न केला आणि त्यामुळं त्या टोल नाक्यावरचा जो कर्मचारी आहे त्याच्या विरोधात पेठवडगाव पोलीस स्टेशनमध्ये अमन मित्तल यांनी तक्रार दाखल केली आहे। मात्र आयएएस अधिकाऱ्याला अशा पद्धतीनं धक्काबुक्की होणं किंवा त्याला आरेरावी करणं हे निश्चितच योग्य नाही आहे। पण या टोल कर्मचाऱ्यांवर वारंवार निश्चित अशा घटना वारंवार घडत असल्याने कारवाई होणं खरं तर गरजेचं। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात निकाल अपेक्षित आहे आणि या प्रकरणी पुढील सुनावणी होणार की नाही हे या निकालातूनच मात्र स्पष्ट होणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, सुनावणीला कधी सुरुवात होणार आहे, काय माहिती आहे? एक आज अंतिम निकाल येणार आहे राफेलच्या प्रकरणात। राफेलमध्ये जो गैरव्यवहार झाला त्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे। आपल्याला माहित असेल की काँग्रेसच्या वतीने याला निवडणुकीचा मुद्दा देखील बनवण्यात आला होता आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं आज 10:30 वाजता यावरती अंतिम निर्णय येणार आहे आणि सोबतच भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाच्या 3 सदस्यीय खंडपीठापुढे आज अंतिम निर्णय आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं राफेलच्या मुद्द्यावरून संपूर्ण भारतीय जनता पक्ष असो किंवा मग काँग्रेस असो, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात दोघांमध्ये ज्या पद्धतीने घणाघाती एकमेकांवरती टीका सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सर्वांचं लक्ष हे सर्वोच्च न्यायालयाकडे लागलं आहे आणि सर्वोच्च न्यायालय कसा निकाल देतं, काय निकाल देतं आपल्याला माहित असेल की प्रशांत भूषण यांनी ही याचिका दाखल केली होती आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्या याचिकेमध्ये प्रशांत भूषण यांनी केला होता। यामुळेच या याचिकेकडे सगळ्यांचं लक्ष निकालानंतर आपल्याला सांगता येईल की काय होऊ शकतं राफेलच्या प्रकरणात। कारण